जुन्या पहलवानाबद्दल आपल्याला काय माहित नाही, परंतु असे जे जुने पहलवान आहेत जे की आता दत्त सोलनकर आहेत ते की त्यातले जुन्या काळातील पहलवान आहेत, नामांकित पहलवानाबरोबर कुस्त्या झाल्या. तर बऱ्याचशा पहलवानाबद्दल आपण थोडं जाणून घेणार आहोत. वस्ताद कोणकोणत्या अशा प्रसिद्ध टॉपच्या पहलवानाबरोबर तुमच्या कुस्त्या झाल्या? हिरामन बनकर, रामदास गव्हाणे, एक राम घुंबटपिंपरीचा राम म्हणून होता, भागवत बर्डे, त्या कुस्त्या झाल्या. आता हिरामन बनकरचं खूप मोठं नाव त्यावेळेस. तर यांची कुस्ती कुठं झाली आणि काय झाली? बांबुऱ्यात महाराष्ट्र केसरी नंतर झालेत. म्हणजे तुमची कुस्ती अगोदर झाली, त्याच्यानंतर 1 वर्षानंतर महाराष्ट्र केसरी. म्हणजे मोठी जोड असणार. आणि कोणकोणत्या पहलवानाबरोबर कुस्त्या झाल्या? रामदास गव्हाणे. बर. तिथं श्रीगोंदा तालुक्यात खंडाळ्याला कुस्ती झाली. हिरामन बनकर कसे होते हो कुस्तीला? कारण तुम्ही त्यांच्यासोबत कुस्ती केल्या म्हणल्यानं त्या पहलवानाचा अंदाज आपल्याला येतोय. कशी होती ताकद वगैरे, कुस्तीचे डावपेच वगैरे? इकडे पॉवरफुल ताकद होती ना. पॉवरफुल ताकद होती. काय झालता निकाल त्या कुस्तीचा? कुस्ती निकाल मीच केली ना. बर, तुम्ही जिंकलात? हो. किती वेळ चाललेली कुस्ती? कुस्ती 10 ते 15 मिनिटं होती. बर. कुठल्या मैदानामध्ये ती? बांबुरा, कर्जत तालुक्यात. प्रेक्षक असणार भरपूर? चिकार मंडळी, यामध्ये बरेचसे प्रेक्षक आहेत. त्या कुस्तीचे काय म्हणतो आपण, साक्षीदार असणार आहे, बघलेले असणार आहे. जो कोणी बघितलेला आहे ते कुस्ती कशी झाली आणि तुम्हाला कशी वाटली कुस्ती, हे कमेंट करून नक्की सांगा. असं बघायला झालं तर हा जो पट्टा आहे थोडं कुस्तीसाठी अनुकूलित आहे, चांगले आहेत. कारण कर्जत वगैरे नगर या भागामध्ये सुद्धा कुस्ती मैदान होत असतात, बरेचसे चांगले पहलवान आहेत. तर त्यावेळेस तुमचे कोणकोणते पहलवान होते जे मित्रमंडळी वगैरे आहेत बॅच या ठिकाणची? तुमच्या भागातले रायगावचे भीमराव जाधव, भागवत बर्डे, संभा माने, असे कुस्ती झालेत. अफसर त्याचा मामा. बर बर बर. अफसर गणेशवाडीमध्ये त्यांची आमची कुस्ती झाली. काय झाली कुस्ती? बरोबर आहे. आणि कोणते चांगले असे मोठे पहलवान होते तुमच्या वेळेस कुस्त्या झाल्या? बाकीचे आता कसं आहे किंवा नारायण हांगे होते. कारण नारायण हांगेला रामदास गव्हाणेंनी पाळलं होतं. नरहरी चोरगेची रामदास गव्हाणेची कुस्ती झाली. तुमची नरहरी चोरगे आणि तुमची कधी कुस्ती झाली? नाही झाली. गव्हाणेवर झाली, त्यांच्यावर नाही. त्यांची कुस्ती तुम्ही असं म्हणजे एकाच मैदानात असणार त्यांच्या आणि तुमच्या कुस्त्या? कुस्तीला त्यांच्या तालमीतच मी महिना 15 दिवस होतो. बर. पुण्याला. कुठल्या तालमीत? कसबा चनोरवाड्याजवळ. बरं. आणि त्याच्यानंतर कुठल्या तालमीत होता? मग तालीम अशीच फिरूनच तालीम केली. म्हणजे अशी फिक्स कुठली तालीम नाही अशी कोल्हापूरची? फिरून. बर. दौंड केलं, निमगाव कितकी केली, अशी फिरून तालीम केल्या. युवराज सोलनकर. तर ह्यांना पहलवानकीकडे पाठवलात तुम्ही, इतर स्पोर्ट्स आहेत, खेळ आहेत, तिकडे नका पाठवता, कुस्तीकडेच काय हे केला तुम्ही? कारण घराण्यामध्ये 3 पिढ्याला कुस्तीचा वारसा आहे. 3 म्हणजे तुमचे वडील पण पहलवान होते? आजोबा, वडील. काय सांगता? हो, सगळे भरपूर पहलवान होते, नामांकित पहलवान होते. बघा, चुलती जोड होती का अशी मोठी वगैरे? मोठे जोडी होते ते. बर. वडिलांचे वगैरे? त्यावेळेस ते काय आठवतंय का तुम्हाला, कोणाबरोबर कुस्त्या झाल्या त्यांचे सांगितले पप्पाने वडिलांनी? आमचा एक चुलता होता, तो सेकंदला पोट काढीत होता. बर. चुलता आहेत का आता? नाही, वारले. एक वर्षापूर्वी वारले. ते चांगले मोठे पहलवान. त्यांची कुस्ती कुठेही बरोबरी झालेली नाही. सगळ्या कुस्त्या त्यांच्या निकालीत. जोड बारीकच होती पण निकाली कुस्त्या. सर, आता तुम्ही निवेदन क्षेत्रात काम करताय, निवेदकांची बऱ्याचशा गोष्टी म्हणजे समस्या आहेत किंवा माहिती घेण्याचं आपण सेपरेट मुलाखत कधी तर घेऊ त्याच्यावर. परंतु तुम्ही पहलवान म्हणून काय सांगाल? मला पहिल्यांदा कळाले तुमच्या घरी आल्यानंतर खूप मोठे पहलवानकीचा वारसा आहे. मला वाटलं नव्हतं की एवढे मोठे पहलवान तुमच्या घरात झाल्यात. तर त्याबद्दल काय सांगा की बाबा वडिलांनी खूप मोठे पहलवान होते, परंतु तुमचं स्वप्न वडिलांचं असते की बाबा पहलवानाच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरीची गदा असो किंवा बाहेरचे मेडल असो, ते बाजूला आणून तुम्ही निवेदकच म्हणून कसं झालात? की आता घरात कुस्तीचा वारसा फार मोठा होता. अण्णांनी सांगितलं की आमच्या पिढ्या 3 पिढ्यांपासून घरात पैलवान होता. आता त्यांचं स्वप्न माझ्या रूपाने अपुरं राहिलं. मला काय होता आलं नाही, परिस्थिती थोडी हालाकीची असल्यामुळे ते पुढं करताही आलं नाही आणि त्यांची इच्छा माझ्याकडून. पण लाल मातीची त्यांनी सेवा केली, घरच्यांकडून जी सेवा झाली बजरंगबलीची, लाल मातीची, त्याचं फळ कदाचित आता मला मिळालेलं असावं, त्यांचं फळ मला मिळालेलं असावं. आणि मग असं
योग आला, करत राहिलो, यश आलं. मग नंतर तात्या असतील, युवराज तात्या असतील, धनाजी मामा असतील, ह्यांच्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये आता फिरतोय. तुम्ही कधी असं प्रेशर केलं नाही का बाबा तू मोठा पलवान हो? सगळं केलं, हम्म. पण अकलूज मध्ये पाहायला लागलं. शिवनेरी तालमीत होते. सोनेरी मध्ये लागल्यानंतर मग घरी आणलं. म्हणलं हे काय आता पायाला लागलं, म्हणलं हे काय जमणार नाही, पाय निघत होता सारखं निघायचं. त्याच्यामुळे मग ती बंदच केलं ना. त्याच्या कुस्त्या कोणा पलवानासोबत झाल्या? नामदेव कोकाटेवर झालं. हो, तशी कुस्ती मग नामदेव कोकाटेची आणि माझी झाली होती. काय झालं कुस्तीचा निकाल? कुस्ती 2 वेळा झाली होती. नामदेवला एकदा मी मारलो होतं, नामदेवने मला एकदा मारलं होतं. नंतर त्याच फळीमध्ये रावसाहेब घोरपडे म्हणून मामासाहेब मोहोळचं होतं. रावसाहेबवर माझी कुस्ती झाली होती. धनाजी माने चांगला प्लेअर, उत्कर्ष काळे बरोबर, भैया पाटील बारामती. मग ह्या बॅचमध्ये नामदेवच्या ह्यांच्या बॅचमध्येच कुस्त्या व्हायच्या. अजित शेळके, संतोष पारखे कुर्टीची चांगली फळी होती. त्या फळीत धनाजी मानेची माझी कुस्ती झाली होती. आता अजित शेळके पण तुमच्या भागातले पलवान काल भेटले आपल्याला, आणि नक्कीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की त्यांच्यापर्यंत पण मी जाणार आहे आणि प्रत्येक पलवानापर्यंत जाणार आहे. काही गोष्टीमुळे मी जाऊ शकत नाही, परंतु ते पलवान कसे होते? अजित शेळके फार हुशार, थंड डोक्याने समोरच्याचं ऑपरेशन करणार आणि बोलताना खासियत होती. मामांची जशी हरिश्चंद्र बिराजदार मामांची खासियत बोलताना सुंदर बोलताना लावायचा. अण्णा ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकरांना पुजारी फार सुंदर वर्णन करायचं अजित शेळके होते. आणि वस्ताद किती मेहनत मारायची तुम्ही? कारण काय तुमच्याबद्दल मला ऐकाय मला की तुम्ही 5000 बैठका का सपाट्या असं काहीतरी मारत होता असं ऐकण्यात आलंय मला. किती मारायचं काय? मी 3 टाइम मेहनत करायचो, सकाळ दुपार संध्याकाळ. 3 टाइम मेहनत करायचो. आणि एकच स्वप्न राहायचं की मी पुढच्या वर्षी ह्याच्यावर खेळणार, त्याला पाडणार. ईर्ष्या असायची. त्यात ईर्ष्या दिसते काय पलवानात? आताची ईर्ष्याच दिसना मला की या वर्षी ह्याच्यावर मी करणार म्हणजे करणार. तशी कोणावर केलाय तुम्ही ईर्ष्येवर कुस्ती? मी राम भागवत बर्डेवर केली, रामबावर केली. राम मिरजगावच्या पलीकडे ते गोगरगाव आहे, त्या गोगरगावच्या अलीकडे काय गाव होते, गोंबरी. त्या रामभाऊजी माझी कुस्ती रामनवमीला बोशामध्ये लागली. सभापती गोंगानाना धालोटे तांदळी त्यांनी कुस्ती लावली. माझी उंची 5 फूट, त्यांची उंची 7 फूट. वजन त्यांचं 100च्या पुढं, माझं 57 किलो वजन. आणि कुस्ती लावली. कुस्ती लावल्यावर 2 वेळा मी माघारी सरलो, कारण लांबूनच हात पुरायचे. बरोबर. माघारी सरलो. माघारी सरलो, त्यांना सांगितले की तू मोठा पैलवान नाही, तर आपली कुस्ती शेवटला आहे, मध्ये खेळा. तेव्हा मला तूच मागं सरतो आणि मला सांगतो. कोणत्या डावावर ते मी मारला? ढाक लावली. ढाक लावली अशी चारी मुलीची. कोणती कुस्ती आहे का तुमच्या आठवणीतील चांगली कुस्ती केला तुम्ही? नाही, तीच आहे. नाही, ती ढाकावरच कुस्ती केल्या, टांगावर केल्या. हा, तुम्ही दौंडला ज्यावेळी हिंद केसरी मारुती माने 75 ला, त्यावेळेस कोणते पलवान होते त्यांच्याबरोबर कुस्ती? त्यांच्यावर नाव काय सांगता येणार नाही मला, पण माने वस्तादने ती कुस्ती सोडून घेतली गावकऱ्याच्या. कारण दौंडलाच तालमीमध्ये मी राहत होतो ना, तेव्हा दौंडचाच झालो. असं म्हणून शेवटला माझी कुस्ती त्यांनी लावली. वस्ताद मारुती माने सोबत असणार मला पार्टनर असा म्हणाल ते चांगलाच पलवान असणार आहे, कारण एवढे मोठे पलवानाचे मारुती वडार होते, गणपत आंधळकर होते, सगळीच आलेली होती. मोठा रावसाहेब बी आलेला होता मैदानला. हो, सगळी आलेली होती. त्याच्यामध्ये शेवट माझी लागली 1 नंबरला कुस्ती. म्हणजे 1 नंबरला मारुती मानेंची असणार? नाही, त्यांची नव्हती का कुस्ती? मारुती माने सत्कार केला आंधळकरचा, सगळ्या पलवानांचा, सगळ्यांचा त्यांचा सत्कार केला, ती कुस्ती लावली. तर मारुती मानेने माझी कुस्ती पाहिलेली होती पुण्यात. पुण्यात पाहिल्यावर म्हणून त्यांनी सांगितलं की ही दोघं फोडून कुस्ती लावा, गावकरी दौंडला सांगितलं त्यांनी. पण गावकरी म्हणजे नाही, कुस्ती लावली तर हीच लावायची, पैसे किती असो, पण कुस्ती हीच लावायची. कुस्ती सोडल्या जाणार नाही. कुस्ती अर्धा तास चालली होती. किती? अर्धा तास कुस्ती चालल्यावर मारुती मानेने कुस्ती म्हणजे कसं आहे की मिनिटालाच खालीवर होतं ना. बरं. त्यांनी धरून मला खाली आणलं की मी त्याला दुसऱ्या मिनिटात तर खाली आणलं. म्हणून असं 10 वेळा झालं. मग मारुती मानेने त्याचा विचार केला की ही दोघं मरतील पण पडणार नाही.
कारण जितका मोठा पैलवान असेल हम्म. त्याच्यामुळे मला खेळायला फार आनंद वाटायचा. नाही नाही वाटणार 100%. आनंद असा वाटायचा हम्म. की मी त्याला पडणार नाही हम्म. आणि तो मला पाडायला बघायचा, मग मी बरोबर. त्याला पाडायचो. हम्म. तो मला पाडायचा प्रयत्न करायचा हम्म. आणि ज्यांनी ज्यांनी मला पाडायचा प्रयत्न केला हम्म. ती सगळी पडलेत. हो. किती मेहनत किती मारायचा म्हणला मेहनत तो? मी 5,000 जोर आणि 5,000 बैठक नॉनस्टॉप. नॉनस्टॉप. आणि तुम असं जर बोलायला गेलं मध्ये जर एखादा माणूस आला आणि ती वेळ खंडित झाली परत तिथनं आकडा मोजायचा, तो खंडितला पण- धरायचं नाही, ना अजिबात नाही धरायचा. ते एक्स्ट्रा बोनस तुमचा. ते बोनस ते. अरे वा वा. त्याची अशी हम्म. मेहनत अति मेहनत केली ती. हम्म. आणि डोक्यात हायस्कूल सुटल्यावर चिड असते ना मराठी शाळेपासून. हम्म. पण ज्या टायमाला मी 7वीला होतो आणि चोरून बांबोऱ्याला गेलो हम्म. आखाड्याला, हम्म. त्या टायमाला दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी हाणायला सुरुवात केली. बर. तर एक शिक्षक आला की नाही म्हणले, त्याला आशीर्वाद द्या म्हणले, त्याला हाणू नका म्हणले, तो मोठा का बरं? पैलवान होणार आहे. होय का? त्यांना माहित होतं त्या सरांना. आणि मग तिथनं पुढे पंढरपूरला गेलो. हम्म. पंढरपूरला गेलो, मठात गेलो महाराजांच्या. हम्म. आणि सगळी लोक झोपडीच्या बाहेरून दर्शन घ्यायची. हम्म. मी काय बाहेरून दर्शन घेतलं नाही. मी झोपडी उघडली, हम्म. त्यांच्या पुतण्याचं काय ऐकलं नाही मी काहीतरी हम्म. महाराजाच्या, हम्म. आणि झोपडी उघडून दर्शन घेतलं. हम्म. तर महाराज लागली छेडी आपल्याला. हम्म. म्हणलं, नाही, तुम्ही प्रत्येक कीर्तनात सांगता की माणसाने माणसापाशी यायचं. बरोबर. आम्ही माणूसच आहेत, वा. तुम्ही माणूस आहे, माणसं आहेत, मी बी माणूसच आहे. हम्म. आणि तुमची ज्या टायमाला सेवा करायला तुम्ही राक्षस वड्याला येत होता, हम्म. त्या टायमाला तुमची सेवा करायला माणसं होतीच की हातपाय चोपाय. बरोबर. आम्ही तुमच्या पायाला हात लावला म्हणजे काय बिघडलं. हम्म. मग त्यांनी सांगितले की तुम्ही फार दिसतोय बारीक पण मोठं पैलवान होता ना तुम्ही, हम्म. असा महाराजांनी आशीर्वाद दिला. हम्म. तसं खुराकाचं काय असायचं? खुराकाचं अशी परिस्थिती होती की खुराक जिथं जाईन तिथं भाकरी खायची, हम्म. आणि तिथंच जर वेळ जास्त लागला तर तिथंच मेहनत करायची. म्हणजे इच्छाशक्ती आज असलं तर काजू बदाम खाल्लं पाहिजे अशातलाही अजिबात काय नाही, भाव नाही. दूध नाही, काजू नाही, बदाम नाही, काय आहे त्या परिस्थितीत परवान होऊ शकतोय. धाडस, इच्छाशक्ती पाहिजे. इच्छा. कारण पैलवान व्हायची इच्छा अशी होती की घरात हम्म. 4-5 पैलवान होते. हम्म. मला छोटीशी तालीम होती, हम्म. मला काही तालीम येऊन देत नव्हती. हम्म. गावात नाही इथंच. तर मी तालमीच्या बाहेर, आजोबा माझे असायचे, मी तालमीच्या बाहेर जोर काढायचो आणि त्यांनी हाणायला सुरुवात केली का आजोबा पळत यायचं. मी काय तुमच्या तालमीत आहे का, मला हाणायचं काय कारण नाही, काय समज मी बाहेर तालमीच्या बाहेर जोर काढतोय. ते होते काय झालेले का मोठे पलवान हो होते ना, तालमीत करणारे? हा मोठी होती, हम्म. सगळी मोठी होती. मी लहान होतो ना, दुसरी तिसरीलाच होतो ना. पण या भागामध्ये तुमची 1 नंबर 2 नंबरलाच कुस्ती होत हो असते हो, नगर या हो, भागात. हो. मला 20 वर्षामध्ये हम्म. 2 वेळा पराभव करावा लागला फक्त. 20 वर्षात. काय सांगताय? हो 2 वेळा फक्त. कधी पाठ टेकलीच नाही? नाही भल्या भल्यांची वाट लावली पण पाठ टिकली नाही. माझ्या थोड्याशा चुकीमुळं, मला थोडासा ग झाल्यामुळं मी 1-2 ठिकाणी गेलो, सहज गेलो. अति आत्मविश्वास. हा, कारण मी ह्याला पाडणार नाही, मी आपलं माझ्या ब्रह्मात गेलो, त्याच्यामुळे मी 2 वेळा हरलो. 20 वर्षात 2 वेळा हरलो फक्त. कोणासोबत हरला हो? विजयी कायम पहलवान होणाऱ्यांची चर्चा विजयापेक्षा पराभवाची जास्त चर्चा होती. आणि ते कोण 2 पहलवान तुम्हाला हरवले? ते कर्जत मध्ये दांडेवाडीचा एक पैलवान होता, काय त्या आजीना दांडी पैलवान होता, आणि वयस्कर होतं. सहज आकड्याला गेल्यानंतर म्हणलं ह्याला धरून मी लगेच पाडीत. मला वाटलं. हा, आणि हे ब्रह्मात गेलो, गावलो. वजन फार कमी होतं ना. पण तुमचं कमी होतं वजन. त्या किती होतं वजन? 57 किलो. 57 किलो फिक्स असायचं का असं कमी जास्त? नाही फिक्स 57च होतं. मग आता तुम्ही कुस्तीमध्ये एवढा चांगला होता तर महाराष्ट्र केसरीला का खेळला नाही? नाही काय होतं, आमच्या त्या टायमाला आम्हाला त्याची इतकी काय आवड नव्हती, आणि नगरकरांचं ना आमचं थोडस जमत नव्हतं, त्याच्यामुळे ते आम्हाला पुढे त्यांनी नेलं नाही. राजकारण व्हायचं म्हणा. त्याच्यामुळे नेलं नाही. आम्ही कसं की आखाडा पैलवान असायचो ना, बाकीची सगळी त्या मार्गाने गेली, पण आम्हाला आणि सुरुवातीला अपडेट नसले की मग निरोप उशिरा यायचा. स्पर्धा आता होऊन गेल्या. पोस्टाने
झाल्याच्या नंतर ह्यांना कळायचं सगळं. 70ला झाल्या सामन्यात निरोप फार उशीर आला ना मला. सर आता वडील खूप मोठे पहलवान आहेत आणि तुम्ही आता कुस्ती क्षेत्रात पण तुमचं नाव आहे, निवेदक म्हणून चांगलं काम करताय, कॉमेंट्री मस्त करताय आणि त्याचा अभ्यास पूर्ण करताय. पण तुमच्याबद्दल सांगा, तुमचं शिक्षण किती झालंय? हे आता मी बऱ्याच वेळा पारखत असतो, कधी कधी मी विचारतोय माझ्याकडे बघितलं काय वाटतं शिक्षण किती झालं. माझं शिक्षण 7वी झालेलं आहे. पण वाटत नाही ना तुमचं जे अभ्यास पूर्ण बोलणं वगैरे असते, वक्तृत्व असतं? होय होय. आता ही कुस्ती कॉमेंट्री म्हणजे वारकरी संप्रदाय आणि त्याची घातलेली एक सांगड आणि पूर्वीचा जो जुना अभ्यास, बोलण्याची ठेवण वगैरे ह्याची गोष्टी असतात. मग शिक्षण आणि कुस्ती कॉमेंट्री ह्याचं असं काय ही नाही की ते माणूस शिकावंच लागते वगैरे भरपूर काय. आणि घरातही जुना वारसा होता, जुनी मारुती मानेपासूनचा इतिहास, मग अधूनमधून पुस्तकात काही जे नावं होती, मग ती कधी नावं चर्चेत असलेली नावं कुणी घेते, मारुती माने, गणपतराव आंदळकर या विषयाला, पण जुने त्यांच्या बरोबरीचे त्या फळीतले राहिलेले असे जे पैलवान आहेत, जे पुस्तकात त्यांचा उल्लेख वगैरे झालेला नाही पण त्यांच्याबरोबर कुस्त्या झाल्यात असे किती घराण्याकडनं माहिती मिळते. मग असं मग कधी माहिती मिळते बसल्यावर कसं काय काय कसं कुठं कुणा बरोबर कसं झालं होतं हे असं. थोडक्यात सर हे तुमच्या गावाचा परिचय द्या, म्हणजे गाव कोणतं, तालुका, जिल्हा, कारण की पहलवानांच्या बद्दल विचारतो वेळेस आपण ती पण थोडं प्रेक्षकांना ओळखू. आता हे आम्हाला अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका येतो. कर्जत तालुक्यामध्ये पिंपळवाडी नावाचं असं छोटंसं गाव. गावात तालीम आहे का पहलवान? गावात तालीम वगैरे काही नाही आता ह्या वेळेस काही नाही. हा तालीम वगैरे काही नाही. इथं सरावाला 4-2 मुलं इथं सराव करायची अशी एक 7-10 मुलं होती. आता जिथे आपापल्या पद्धतीने जोडी चांगले झाले ती आपापल्या पद्धतीने, कुणी कोल्हापूरला, कुणी कुठं काकापवारला. तसं बघायला झालं तर गावाची पण लोकसंख्या जास्त आहे. किती आहे वस्तातला गावाची लोकसंख्या? 5-6 हजार लोकसंख्या आहे. बरं, भरपूर आहे. आणि तुम्हाला कधी वाटलं नाही का हो, तुमची 2-3 पिढ्या कुस्ती क्षेत्रात आहे, आज मुलगा पहलवान आहेत आणि नातू पण व्हायला पाहिजे, असं तुम्ही त्यासाठी असं तालमीचं काय प्लॅन केलेलं नाही काय, आपल्या इथं तालीम असावी म्हणून? नाही तसं काय प्लॅन केलेलं सर काय आहे का भविष्यात प्लॅन? ही मी तर कुस्तीच्या ह्या रोजच बाजारात असल्यामुळं तर मला कधी कधी वाटतं, मी म्हणतोय आता आपलं थांबलेलं मुलांना थोडं शिकवा, पण आता ही घरची म्हणत असते तर जर चांगला झाला तर तुला काय अडचण आहे, काय होतोय तर होऊ दे की. मग आता जर मुलगा जर वाटलं त्या रेंज मध्ये चांगला करायला लागलाय, बऱ्यापैकी त्या क्षेत्रात जर वाटलं ते होण्यासारखं आहे, तर ठीक आहे, तिथून पुढं काहीतरी त्याच्यात करिअर करायचं का नाही. अलीकडं पैलवानाचं जीवन अवघड, एक संघर्ष करावा लागतो, कष्ट असते, बोलून चालत नाही. नक्कीच. आणि सर तुम्ही निवेदन करताना तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय? आता समस्या अशा काही समस्या नाहीत. आपण सगळं चांगलं असलं, आपलं बोलणं जीभ चांगली असली की सगळ्यांबरोबर चालते. समस्या अशा काही नाही. काही गोष्टी आहेत कुस्तीला थोड्याशा बाधक गोष्टीत काही आहेत, त्याच्यावर माझ्यासारखीने कदाचित बोलायचं जरा टाळलं पाहिजे. पोरांना काय सांगताय तुम्ही, नवीन पहलवान आहे, तुमचा अनुभव? हो, त्यांनी कष्ट केलंच पाहिजेत ना, मेहनत केली पाहिजे, थोडं कष्ट केलं पाहिजे आणि थोडस नजर चांगली ठेवली पाहिजे. कारण चांगल्या नजरेने चांगला आत्मविश्वास वाढतो, पैलवानकी चांगली होती, संगत चांगली लागती. सर आता तुम्ही वर्षातनं किती दिवस तुमचा शेड्यूल बिझी असतोय, कुठल्या कुठल्या भागात तुम्ही मैदान केलात? आता बऱ्यापैकी मगाशी सांगितलं मी, युवराज तात्या असतील, मध्यम मामा असतील, ही सगळी माणसाच्या नंतर 1-2 नंबरला बऱ्यापैकी महाराष्ट्रात फिरतोय. विदर्भ सोडला तर संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो मी आता. बऱ्यापैकी प्रत्येक भागामध्ये, सांगली असेल, सातारा असेल, 4-4 मैदान प्रत्येक भागामध्ये फिरलो. बऱ्यापैकी सांगलीकडे मागणी असते, कधी कधी रिस्पॉन्स येतोय, पण तारीख गेलेली असते, बिजी असल्यामुळं, बुकिंग असल्यामुळं नाही जाता येत भागामधून कधी पुण्या साईडला. असं वर्षातून असे कमीत कमी 150-130 पर्यंतचे मैदान होतात अशी. भरपूर होतात. आणि आवाजाची देणगी दिलेली आहे, आवाज चांगला आहे तुमचा. कॉमेंट्री करताना बरेचसे लोक मला म्हणतात की धनाजी मधने सर कॉमेंट्री करतायत काय की, तर आवाज बऱ्यापैकी वाटतोय सारखा. आता हे मिळत्या जुळत्या गोष्टीत कधी कॉपी वगैरे असं काय नाही, पण ती आवाज आहे, आवाजाची देणगी माझी मजवाचा झाली अनावर, मज बोलावी तो शुभ्र. आणि अशी गोष्ट ही देवाची देणगी करतोय, मिळालेले. कधी काळी सामान्य माणूस मी. आता
लाल मातीने ह्यांनी सेवा केली, त्याचं फळ मला मिळालं. मोठा झालो, मला लाल मातीने भरपूर दिला. आता गाडीमध्ये सायकल नव्हती, कधी चालत जायचं गावात, हे चालत क्षेत्र यायचं. भरपूर देणार. होय. आणि बरेचसे उदाहरण आहेत. हे क्षेत्र भरपूर देणार, फक्त या क्षेत्राशी प्रामाणिक आणि चांगलं कष्ट केलं पाहिजे. वसंत, आता काय करता सध्या, तुम्ही काय करताय? आता काय नाही हो, शेतीकडे थोडस 50 वर्षात प्रपंच काही केला नव्हता, आता शेतीकडे बघतोय. जमते शेतात आता करताय काम तुम्ही? हो. तुमचं वय आता काय? आता 78. 78 म्हणजे जवळपास 80 48 ची जन्मतारीख आहे माझी. बरं बरं. तब्येत चांगली आहे बाजू? हम्म. आजार बिजार असला काय, गुडघे दुखी? नाही नाही, काही नाही, काही नाही, अजिबात नाही, काही नाही, काहीच नाही. पलवानकीने खरंच आयुष्यात काय मिळवलं तर शरीर. तर बरेचशे काही गोष्टी आहेत, तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेल्या जुन्या पलवानापर्यंत आलोत आपण. आणि कुस्ती निवेदक सोलनकर सर तर काय बऱ्याचदा मैदानात भेटत असतात, त्यांची पण मुलाखत छोटीशी घेतलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया एखाद्या अशाच भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.